अध्याय 7. सुदैव गौतमी यांची कथा. पोपटाचे पूर्ववृत्त. अधिक मास महात्मा कथा 60. अध्याय 7. सुदैव गौतमी यांची कथा आणि पोपटाचे पूर्ववृत्त. वाल्मिकी दृढध्वाला म्हणाले, श्रीहरी प्रसन्न झाला. सुदैव ब्राह्मण व त्याची पत्नी हात जोडून उभे राहिले. श्रीहरी म्हणाले, तू फारच कठीण तपश्चर्या केली आहेस. तुमची काय इच्छा आहे ते मला सांग. सुदैवाने पुत्र संतती नाही म्हणून पुत्र घ्यावा अशी विनंती केली. पुत्र द्यावा अशी विनंती केली. पण हरी म्हणाला, तुझ्या भाग्यात या जन्मी पुत्र नाही. पुत्राशिवाय अन्य काही मागून घे. ते ऐकून सुदैव ब्राह्मण मूर्छित पडला. त्याची पत्नी त्याला शुद्धीवर आणू लागली. ती म्हणाली, अहो प्राणेश्वरा, उठा, जागे व्हा. पुत्रप्राप्ती ही पुढे दुःखदायक होऊ शकते, हे मी तुम्हाला आधीच सांगत होते. दैवात नाही ते भगवंतही कसे देऊ शकेल. त्या दोघांची निराश व्यवस्था पाहून विष्णूंचा वाहन गरुड भीत म्हणाला, भगवंत स्वामी, आपण ईश्वर आहात तरी खरेच काही करू शकणार नाही का? तुमच्या भक्ताचे एवढेसे कार्यही का होऊ नये? मला या ब्राह्मणाची दया येते. तुम्ही याला पुत्र दिला नाहीत तर यापुढे तुमची भक्ती कोण करील? तरी याची कामना पूर्ण करावी अशी माझी कळकळीची प्रार्थना आहे. ध्रुव, गजेंद्र, प्रल्हाद यांना तुम्ही सहाय्य केलेत. यावर विष्णू गरुडाला म्हणाले, गरुडा, तुला या विप्राची करुणा येत असेल तर याला तुझ्या अधिकारात एक पुत्र तू दे. गरुडाला आनंद झाला. तो सुदैवाने म्हणाला, माझ्या पक्षीवंशातून एक पुत्र तुला मी देतो. तुम्हाला पुत्र होईल असा मी आशीर्वाद देतो. ते ऐकून तो ब्राह्मण व गौतमी घरी गेली. काही दिवस गेल्यावर गौतमी गरोदर राहिली व तिला योग्य समयी एक सुंदर पुत्र झाला. सुदैवाने त्या प्रसंगी मोठा उत्सव केला. अनेक दाने दिली. ज्योतिषी लोकांनी त्या मुलाचे नाव शुकदेव असे ठेवले. हळूहळू तो पुत्र लाडात वाढू लागला. तो 8 वर्षाचा झाला. त्याची मुंज झाली. गुरुजींनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला. त्याचे तेज काही आगळेच होते. ते शास्त्र वेद अल्पावधीतच शिकला. काही दिवसांनी त्या ब्राह्मणाकडे देवल मुनी आले. त्यांचे उत्तम आतिथ्य झाले. कुशल वर्तमान विचारले गेले. किशोर अवस्थेतील शुकदेवाला पाहून ऋषींनी सुदैवाला धन्यवाद दिले व त्या मुलाची वाखाणणी केली. त्याला जवळ घेतले. कुतूहल वाटले. याचे हस्त सामुद्रिक शास्त्रानुसार भविष्य पाहावे म्हणून त्यांनी त्याचा हात निरखून पाहिला. त्याची सर्व लक्षणे पाहून देवल आनंदित झाले. पण पाहता त्याची मुद्रा उदास झाली. त्या मुलाचे आयुष्यमान थोडे होते. सुदैवाला देव ऋषी म्हणाले, विप्रा, काय सांगू तुला, तुझा विलक्षण पुत्र 12 वर्षी पाण्यात बुडून मरणार आहे. सुदैवाला धक्काच बसला. तो आक्रोश करीत राहिला. तो आक्रोश करीत भूमीवर गडगडा लोळू लागला. शुकदेव चकित व शब्द झाले. नुसते पाहत होते. गौतमी पतीचे सांत्वन करू लागली. देवापुढे सर्व दीन आहेत म्हणून अनेक देव हाताची उदाहरणे देत पतीची समजूत काढल्या गेली. अशा प्रकारे 7वा अध्याय पूर्ण झालेला आहे. बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली की जय. धन्यवाद.